नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 20 जुलैचा रिव्ह्यू. आणि कालचा हा जो एपिसोड होता ना, तो खरंच खूपच सुंदर होता, कारण त्यात अनेक रहस्यांचा उलगडा झाला आहे. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि अंबिका दक्षिणमुखी भैरवीच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलेल्या असतात. आणि देवी आईचं दर्शन घेतल्यानंतर त्या दोघीजणी त्या मंदिरामध्ये चेटकिनीचा वध कसा करायचा याविषयी त्यांना काही माहिती मिळते का याचा शोध घेत असतात. आणि तेव्हाच त्या एका शिळेपर्यंत येऊन पोहोचतात. खरं तर ती जी शिळा असते म्हणजेच तो जो दगड असतो ना, तो एका भिंतीवर कोरलेला असतो आणि म्हणूनच या दोघींना थोडं आश्चर्य वाटत असतं. त्या दोघी त्याकडे पाहत असतात आणि मग त्यानंतर मीरा तिच्या हातामध्ये तो जो दिवा असतो तो तिथेच खाली एके ठिकाणी ठेवते. आणि ज्या क्षणी तो दिवा ती खाली ठेवते त्या क्षणी तिथे अगदी चमत्कार घडावा त्याप्रमाणे ज्या भिंतीवर ती जी शिळा कोरलेली असते ती भिंत अचानक दूर होते. एखाद्या दरवाजाप्रमाणे ती उघडली जाते आणि त्यानंतर या दोघींना समोरचा मार्ग दिसतो. त्यामुळे त्या दोघींनाही खूप आश्चर्य वाटतं आणि मग त्या दोघीजणी समोर जो मार्ग उघडलेला असतो तिथे जातात. तर तिथे आणखीन काही शिळा म्हणजेच दगड ठेवलेले असतात आणि ते दगड खरंच खूप मोठमोठे असतात. त्यामुळे या दोघींनाही आश्चर्य वाटतं आणि मग त्यानंतर मीरा आणि अंबिका हिम्मत करून त्या शिळांना स्पर्श करतात, परंतु काहीच घडत नाही. त्या दोघींनाही समजत नसतं की नेमकं काय सुरू आहे आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे. पण त्यानंतर अंबिकाचं लक्ष एका शिळेकडे जातं. ती जी शिळा असते ना, ती बाकीच्या शिळांपेक्षा थोडीशी वेगळी दिसत असते आणि म्हणून मग अंबिका तिच्याजवळ जाते आणि तिला स्पर्श करते, पण तरीसुद्धा काहीही घडत नाही. पण मग त्यानंतर तिथे येते मीरा आणि त्यानंतर जेव्हा ती अंबिकाच्या साथीने त्या शिळेला स्पर्श करते तेव्हा अचानक चमत्कार घडतो. ती जी शिळा असते ती पूर्णपणे सोनेरी रंगाची होते आणि त्याला तडेही जायला सुरुवात होतात. आणि हे पाहून अंबिका आणि मीरा खूपच घाबरतात आणि जरा दूरवर जाऊन उभ्या राहतात. आणि मग त्यानंतर अचानक स्फोट होतो आणि ती शिळा फुटते. आणि हा संपूर्ण प्रकार पाहून या दोघीजणी खूपच घाबरतात. नेमकं काय घडतंय हे त्यांच्या लक्षातच येत नसतं. आणि त्यातच त्या फुटलेल्या शिळेमधून एक माणूस बाहेर येतो आणि त्याला पाहून या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते. हा माणूस या शिळेमधून कसा बाहेर आला असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर तो जो माणूस असतो तो या दोघींना पाहून खूप आनंदी होतो. तर या दोघीजणीसुद्धा थोडीशी हिंमत करून पुढे जातात आणि त्याच्याकडे बघत राहतात. आणि मग अंबिका हिंमत करून विचारते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे काय करताय. त्यावेळी तो माणूस सांगतो की मी अनेक वर्षांपासून तुमचीच वाट बघत होतो. माझं नाव आहे धूम्रकेतू. आणि ते ऐकून या दोघींनाही आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर त्या बारकाईने त्या माणसाकडे पाहतात आणि त्याला पाहून त्यांना त्यांच्या बाबांची म्हणजेच दादासाहेबांची आठवण येते. अंबिका तर रडतच बाबा अशी हाकही मारते. मीरासुद्धा आश्चर्याने म्हणते दादासाहेब तुम्ही. आणि त्यावेळी तो धूम्रकेतू म्हणतो नाही नाही, मी दादासाहेब नाही. आणि ते ऐकून या दोघीजणी नाराज होतात आणि मग तो माणूस सांगायला सुरुवात करतो की मी आहे रामपुरे घराण्याचा मूळ पुरुष आणि कदाचित म्हणूनच तुम्हाला माझा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत असेल किंवा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत असेल. माझं नाव आहे धूम्रकेतू आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी इथेच या शिळेमध्ये कैद होतो आणि तुमची वाट बघत होतो. मला माहीत होतं राधा आणि गौरी कधी ना कधी इथे येणार आणि माझी यातून सुटका करणार. आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला खूपच आश्चर्य वाटतं. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच्या लहान झालेल्या नर्मदा आणि माया असतात ना, त्या कशाबशा घरी येऊन पोचलेल्या असतात. घरी आल्यानंतर त्या दोघींच्याही जीवात जीव येतो, कारण त्यांनी इथपर्यंतचा प्रवास खूप साऱ्या संकटांचा सामना करत पार केलेला असतो. आणि मग त्या दोघीजणी आता घरात कसं जायचं याचा विचार करत असतात. तितक्यात तिथे येतो दामोदर. तो नर्मदालाच कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिचा कॉल लागत नसल्यामुळे तो वैतागूनच तिथे फेरा मारत असतो. या दोघीजणी मोठमोठ्याने त्याला हाका मारतात. कसाबसा त्यांचा आवाज दामोदरपर्यंत पोहोचतो, पण त्याला या दोघीजणी कुठे दिसतच नसतात. तो इकडे तिकडे पाहत असतो, आवाज कुठून येतो याचा शोध घेत असतो.
आणि मग फायनली त्याला त्या दोघी जणी दिसतात. त्यांना पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आणि भीती वाटते की आपण मोठे तर झालो नाही ना. आणि तेव्हा नर्मदा ओरडून सांगते की हो तुम्ही मोठे नाही तर आम्ही दोघी जणी लहान झालोय. आणि ते ऐकून दामोदरला आश्चर्यच वाटतं. आणि मग त्यानंतर या दोघी जणी त्याला सांगतात की प्लीज आम्हाला घरात एखाद्या सुखरूप ठिकाणी घेऊन जा, कारण जर आम्ही इथे राहिलो ना तर एखादा कावळा येऊन आम्हाला घेऊन जाईल. त्यावर दामोदरही हो म्हणतो आणि पटकन त्या दोघींना त्याच्या हातावर घेतो आणि मग तो त्यांना घेऊन घरात जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे हा जो मूळ पुरुष असतो धूम्रकेतू, तो मीराला आणि अंबिकाला रामेश्वरम राज्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. तो सांगत असतो की मुलींनो, रामेश्वरम नावाचं एक राज्य होतं. राज्य खूपच वैभवशाली आणि संपन्न होतं आणि या राज्यावर राज्य करायचे राजे राणा यशवंत. आणि हे राजे राणा यशवंत खूपच पराक्रमी होते, शक्तिशाली होते आणि तितकंच त्यांचं प्रजेवर प्रेमही होतं आणि देवी महागौरीवर श्रद्धासुद्धा. ते देवी महागौरीची तासनतास पूजा करायचे. त्यांच्या पराक्रमामुळे आणि देवी महागौरीच्या आशीर्वादामुळे राज्यावर कधीच कोणतं संकट आलेलं नव्हतं. सगळं कसं एकदम आनंदी होतं. पण त्यानंतर अचानक एका दुष्ट चेटकिनीची सावली त्या राज्यावर पडली. तिला ते राज्य आणि तिकडची अफाट संपत्ती हवी होती. पण जोपर्यंत राजे राणा यशवंत जिवंत आहेत तोपर्यंत तिला ते राज्य मिळवणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच तिने तिच्या काळ्या जादूच्या प्रयोगांना सुरुवात केली. तिने काळ्या जादूचा वापर करून राज्यावर हमला केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पण मग त्यानंतर एका अमावस्येला तिने राज्यात प्रवेश केला आणि त्यामुळे राज्यामध्ये गोंधळ उडाला. संपूर्ण प्रजा भयभीत झाली होती आणि त्याचाच फायदा घेऊन ती चेटकीन राजवाड्यापर्यंत पोहोचली आणि तिने राजे राणा यशवंत यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण तितक्यात या संकटाची चाहूल लागली गुरुवाच्या घरी जन्मलेल्या 2 मुलींना, ज्यांचं नाव होतं राधा आणि गौरी. त्या दोघींना चाहूल लागली की काहीतरी अघटित घडणार आहे आणि म्हणूनच त्यांनी राजवाड्याकडे धाव घेतली. तिथे चेटकीन राजे राणा यशवंत यांना घेऊन निघालीच होती. पण या दोघींनी हिमतीने तिचा सामना केला आणि राजे राणा यशवंत यांची तिच्या तावडीतून सुटका केली. पण त्या दोघी जणी त्या चेटकिनीचा वध करणारच. इतक्यात त्या चेटकिनीने भ्रम निर्माण केला आणि ती धुराच्या लोटात गायब झाली, जी परत कधी आलीच नाही. आणि ही गोष्ट ऐकून मीरा आणि अंबिका म्हणतात की ही गोष्ट तर आम्हाला सुद्धा माहीत आहे, परंतु या गोष्टीचा शेवट काय आहे तेच आम्हाला समजत नाहीये. आणि मग त्यानंतर अंबिका सांगायला सुरुवात करते की अथर्वनीच ही गोष्ट आम्हाला सांगितली होती आणि त्याचसोबत आमच्या जुन्या घरामध्ये एक बखर होती. त्या बखरीमध्ये आम्हाला ही गोष्ट लिखित स्वरूपात सुद्धा सापडली. इथे मंदिरात देखील हीच गोष्ट भिंतीवर कोरलेली आहे. परंतु यापुढे काय, त्या चेटकिनीचा वध कसा करायचा हे मात्र आम्हाला कुठेही सापडलेलं नाहीये. आणि त्यावेळी तो धूम्रकेतू म्हणतो की मुलींनो, या गोष्टीचा शेवट हाच आहे. मुळात ही गोष्ट इथेच समाप्त होते. चेटकिनीचा वध कसा करायचा ते त्या गोष्टीमध्ये लिहिलेलंच नाहीये, कारण ते कोणाला माहितीच नाहीये. आणि ते ऐकून मीरा आणि अंबिका हताशपणे एकमेकींकडे पाहतात, कारण त्यांना असं वाटतं की आता त्यांना त्या चेटकिनीचा म्हणजेच मंजिरीचा वध कसा करायचा हे कधीच कळणार नाही. पण तितक्यात हे मूळ पुरुष धूम्रकेतू म्हणतात की रामेश्वरम राज्यावर जे संकट आलं होतं त्या संकटाचा मी शेवटचा साक्षीदार आहे. आणि ते ऐकून अंबिका आश्चर्याने विचारते, म्हणजे त्या चेटकिनीचा वध कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यावेळी तो धूम्रकेतू म्हणतो, हो मला माहिती आहे त्या दुष्ट चेटकिनीचा वध कसा करायचा ते. आणि ते ऐकून अंबिकाला आणि मीराला खूप आनंद होतो. मीरा विचारते की आम्हाला सांगा ना तिचा वध कसा करायचा. आणि त्यावेळी हे सांगायला सुरुवात करतात की यासाठी तुम्हाला तळी गावात जावं लागेल. आणि तळी गावाचं नाव ऐकताच या दोघींनाही आश्चर्य वाटतं. आणि मग पुढे ते सांगायला सुरुवात करतात की तळी गावामध्ये देवी महागौरीच्या मंदिरासमोर एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक दैवी कासव राहतं. त्या कासवाच्या खालीच एक पेटी आहे
आणि त्या पेटीमध्येच त्या चेटकिणीचा वध कसा करायचा याविषयीचा उपाय आहे. तुम्हाला त्या पेटीपर्यंत पोहोचावं लागेल आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला आश्चर्य वाटतं. त्या विचारतात की आम्ही तिथपर्यंत कसं पोहोचायचं. तेव्हा हे मूळ पुरुष सांगायला सुरुवात करतात की त्यासाठी तुम्हाला एक विधी करावा लागेल आणि तो विधी राजे राणा यशवंत यांनी करणं गरजेचं आहे. आणि ते ऐकून मीरा आणि अंबिका पुन्हा काळजीत पडतात. त्यांना समजत नाही की आता या राजे राणा यशवंत यांना कुठून शोधायचं. आणि त्यावेळी ते मूळ पुरुष हसून म्हणतात की अगं मुलींनो, त्यांना शोधण्याची गरज नाही आहे, ते तुमच्या सोबतच आहेत. त्यामुळे या दोघींना आश्चर्य वाटतं आणि मग ते सांगतात की अथर्व म्हणजेच राजे राणा यशवंत आहेत. जसा राधा आणि गौरी यांचा तुमच्या रूपात पुनर्जन्म झाला, तसाच राजे राणा यशवंत यांचा अथर्वच्या रूपात. आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला खूप आनंद होतो. तर हे मूळ पुरुष म्हणतात की मुलींनो, पण आता सावध राहायला हवं, कारण इथूनच तुमच्या परीक्षेची सुरुवात होणार आहे. कारण ती जी चेटकीण आहे ना, ती खरंच खूप शक्तिशाली आहे. तिचा वध करणं इतकं सोपं नाही आहे. आणि तुम्हाला तो जो तळीगावात जाऊन विधी करायचा आहे ना, तो विधी नेमका कसा करतात हे फक्त तुमच्या बाबांना म्हणजेच गुरुवांना माहिती आहे. आणि ते ऐकून मीरा रडतच म्हणते, पण आमचे बाबा कुठे आहेत हे आम्हाला माहितीच नाही. त्या मंजिरीने त्यांना कैद करून ठेवले. आणि त्यावेळी ते मूळ पुरुष म्हणतात की काळजी करू नका, ते कुठे आहेत हे मला माहिती आहे. आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर तो मूळ पुरुष पुन्हा एकदा त्यांना सांगतो की आता मी तुम्हा दोघींना तुमच्या बाबांपर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही त्यांना घेऊन तळी गावात जा. तिथे राजे राणा यशवंत यांच्या हातून तो विधी करा, जेणेकरून ते जे दैवी कासव आहे ते बाहेर येईल. आणि राजे राणा यशवंत यांना त्या तळ्यामध्ये उतरून ती पेटी बाहेर काढता येईल. आणि मग तुम्हाला त्या चेटकिणीचा अंत कसा करायचा हे समजेल. आणि त्यावर याही दोघीजणी हो म्हणतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.